ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। तर आज आहे गुरुवार, शुभ गुरुवार सगळ्यांना। आणि आज अनुभवाचे व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तर हे जे अनुभव आहेत ते तृप्ती आणि दीप्ती, यमक जुळलं, तृप्ती आणि दीप्ती ह्या दोघींनी पाठवलेले आहेत। मुंबईवरून आहेत या दोघी। ह्या दोघींनी पाठवले। त्यांचा आधी खूप आभार की इतके सुंदर अनुभव आपल्यापर्यंत पोचले। अनुभव वाचले की लगेच आणि आपण परत सेवेला हे जोमानं तयार होतोय की हां, इतके छान अनुभव वाचले की आणि परत नामस्मरणाला, जरी इकडं तिकडं मन भरकटलेलं असलं तर परत ते नामस्मरणावर आणि परत ते सेवेवर केंद्रित होते। तर पहिला जो अनुभव आहे तो आहे दीप्तीनं पाठवलेला, तृप्तीनं पाठवलेला अनुभव आहे हा। तर तृप्तीनं जो अनुभव पाठवला त्या लेखिका कोण आहेत माहीत नाही, म्हणजे ज्यांचा अनुभव आहे त्यांचं नाव नाही आहे ह्याच्यामध्ये। तर त्या एका शाळेमध्ये 16 वर्षापासून जॉब करत होत्या, शिक्षिका होत्या त्या म्हणतात की रोजचाच माझा रस्ता, माझी तीच गाडी, तोच रस्ता, काही वेगळं नव्हतं। आणि मी एकदा अतिशय शांततेत, म्हणजे मी ज्या पद्धतीनं अगदी शांतपणानं गाडी चालवायची त्या पद्धतीनंच चाललेले होते। आणि अचानक माझ्या उजव्या बाजूनं एकदम फास्टमध्ये एक रुग्णवाहिका आली आणि त्यात रुग्ण तर नव्हताच, पण इतका सायरन जोरात वाजत होता आणि मला काही समजायच्या आतच त्या रुग्णवाहिकेनं मला एकदम जोरात धडक दिली। माझ्या गाडीचं बरंच नुकसान झालं असं त्या म्हणतात। मला पण मुक्कामार लागला, पण लोकांना वाटलं की इतक्या जोरात हा ॲक्सिडेंट झालेला आहे तर या बाईला खूप जास्त लागणार होतं। त्या ॲक्सिडेंटची तीव्रता जर बघितली तर त्या मानानं मला काहीच लागलेलं नव्हतं, मला फक्त मुक्कामार लागलेला होता असं त्या म्हणतात। आणि ज्या वेळेला मग माझे मिस्टर आले तर मला नेलं दवाखान्यामध्ये आणि दवाखान्यामध्ये नेल्यानंतर सगळं म्हणजे चेकअप केलं। त्यावेळेला सगळ्या तपासण्या झाल्यानंतर सगळे रिपोर्ट नॉर्मल आले, कुठं फ्रॅक्चर नव्हतं, कुठं मला जखम वगैरे झाली नव्हती, ॲडमिट वगैरे काही व्हायची गरज पडली नाही असं त्या म्हणतात। आणि हे सगळ्याचं श्रेय त्या म्हणतात गुरुमाऊलींना जात आहे, का तर मी रोज माझा नेम होता त्या म्हणतात की घरातून शाळेपर्यंत जाऊपर्यंत आणि संध्याकाळी शाळेतून घरी येऊपर्यंत मी रोज बालोपासना म्हणायची त्या म्हणतात। आणि या बालोपासनेनं मला त्या दिवशी इतक्या मोठ्या संकटातून वाचवलं असं त्या म्हणतात। त्या म्हणतात की बालोपासना दिसायला हे फार छोटं पुस्तक आहे, पण त्याचा महिमा मात्र खूप जास्त आघात आहे। आणि माझ्या अशा गुरुमाऊलींना माझे शतशः प्रणाम आहेत असं त्या म्हणतात। आईंचा महिमा सांगायला त्या म्हणतात की शब्द माझे सगळे तोकडे आहेत, फक्त सतत उपासना आणि सेवा करून आईंना कायम पाठीशी राहा हीच प्रार्थना करायची आणि आईंच्या चरणी नम्र राहायचं असं त्या म्हणतात। खूप सुंदर अनुभव की खरंच आहे, म्हणजे माझासुद्धा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळेला हीच गोष्ट घडली होती की असं वाटलं लोकांना की ही पोरगी संपली इथं। पण तुम्हाला सांगते की मला सांगते काय, माझ्या ह्याच्या खाली बरोबर मानेच्या खाली बरोबर बालोपासनेचं पुस्तक होतं। माझा अनुभव मागच्या वेळेला पण मी सांगितलेला आहे। तर ज्यावेळेला म्हणजे त्या जे होते मला ज्यांनी उचललं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं त्यांनी म्हणजे आमच्या शेजारचेच होते, म्हणजे आम्ही राहत होतो तिथं भेळचा गाडा त्यांनी चालवत होते। आणि ते म्हणाले की ही बालोपासनेला वगैरे तिथं मंदिरात मी जाते, माहिती होतं त्यांना ही बालोपासनेला जाते। आणि सगळं माझं बाहेर पडलं होतं, पण बालोपासनेचं पुस्तक तेवढं त्या पर्समध्ये होतं आणि म्हणजे माझी जी बॅग होती त्याच्यात होतं आणि थोडंसं ते बाहेर आलं होतं आणि माझी मान बरोबर त्याच्यावरती होती। आणि माझं पण तेच झालेलं होतं। ॲक्सिडेंटची तीव्रता जर बघितली तर मी तिथंच संपले असते आणि म्हणजे काहीतरी अधू अपंग होऊन बसले असते। पण कुठल्याही प्रकारचं 1 महिनाभर औषध घ्यायला लागलं मला, नाही असं नाही, मला ॲडमिट पण केलेलं होतं। 1 महिनाभर औषधं वगैरे घ्यावी लागली मला
पण आयुष्यभरासाठी कुठलं काही आधू अपंग किंवा कुठलं हे झालं नाही. आणि त्यावेळेला तर मी काहीच करत नव्हते. काही म्हणजे एवढे उगीच ते प्रसादासाठी बालोपासण्याला जाऊन बसणं हे प्रकार होते, बाकी काहीसुद्धा नव्हतं. हां, कधीतरी आपलं ह्यातनं चांगलं होईल अशी हे होती. आणि खूप मोठं काहीतरी तिथंच माझं खूप बेकार होणार होतं. ते आईंनी खूप म्हणजे मला वाटलंच नव्हतं की म्हणजे ज्यावेळेला मला मी शुद्धीवर आले त्यावेळेला मला वाटलं मला स्वतःला हे झाल्यानंतर बघितल्यानंतर असं वाटलं की झालं आता आपलं म्हणजे फार काहीतरी बेकार झालेलं आहे, असं स्वतःला मला वाटलेलं होतं. तर जाऊ दे, विषयांतर होतं आहे, बोलता बोलता हे असं होतं आहे, तर थोडं समजून घ्या. दुसरा जो अनुभव आहे तो तर दीप्तीनं हा अनुभव पाठवलेला आहे. तर मीरा जोशी म्हणून नाशिकच्या ज्या होत्या त्यांच्या आई बेळगावला अनुग्रह घेतल्यानंतर सारखं आईंच्या इकडंच येऊन राहायला लागल्या. आणि मीरा जोशी ही त्यांची मुलगी. तर 7वीला ज्यावेळेला मीरा जोशी होत्या त्यावेळेला त्यांना असं वाटलं असेल किंवा राग आला असेल की आई सारखी बेळगावला जाऊन राहता, माझी परीक्षा असूनसुद्धा आई माझ्यासोबत नाही आहे, तर मी यावेळेला परीक्षाच देणार नाही, असं मीरा जोशी म्हणायला लागल्या. म्हणजे त्या 7वीत होत्या त्यावेळेला त्या. तर त्यावेळेला फोनची पण काही व्यवस्था वगैरे नव्हती. आणि कमलाबाई बेळगावला येऊन राहिलेल्या होत्या आईंकडं सेवेला. तर आईनी हे सगळं अंतर्ज्ञानानं जाणलं आणि कमलाबाईंना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या मुलीला तुझी गरज आहे आणि तू तिकडं जा. तर येवल्याला राहत होत्या त्यावेळेला त्या. तर कमलाबाईंना आता जायचं कसं, बेळगावला ज्यावेळेला त्या आलेल्या होत्या त्यावेळेला काही लोकांसोबत त्या सेवेला आलेल्या होत्या आणि एकटं जाण्याची त्यांना कधी सवय नव्हती, प्रवास कधी एकट्यानं केलेला नव्हता. मग त्या आईंना बोलल्या की आई आणि एवढ्या लांब येवल्याला जायचा प्रश्न आहे, मी कधीच एकटी गेलेले नाही आहे. तर त्यावेळेला आई म्हणाल्या असं आहे तर कृष्णाला मी तुझ्यासोबत पाठवते, तू जा, मग ठीक आहे का नाही, असं आई म्हणाल्या. आणि ज्या वेळेला त्या बेळगाव स्टेशनला सामान घेऊन आल्या आणि त्यावेळेला बेळगाव ते पुणे अशी ट्रेन होती. आणि तोपर्यंत त्या म्हणतात की एवढा एकदम गोरापान, खूप अंगावर दागदागिने असलेला एक मुलगा समोर आला. आणि त्यानं काय केलं, त्यांचं सामान घेतलं, कमलाबाईंचं सामान घेतलं, पुण्यापर्यंतचं तिकीट काढून देतो म्हणाला. आणि त्यानं तिकीट काढून सामान घेऊन त्यानं डब्यात पण त्यांना बसवलं. कमलाबाईंनी त्या मुलाला विचारलं की तुझं तिकीट काढलंयस का नाही. तर तो म्हणाला माझं पण काढलं आहे, मी पुढच्याच डब्यात बसलो आहे. पण तो प्रत्येक स्टेशनला मुलगा त्यांच्याकडे यायचा, तुम्हाला काय हवं आहे, काय नको आहे का, काय खायला प्यायला काय पाहिजे सगळं विचारायचा. सोडा वगैरे एका स्टेशनवर त्यानं प्यायची इच्छा झाल्यावर ते पण आणून दिलं. इतकं सगळं होऊनसुद्धा त्या म्हणतात की मला बुद्धी सुचली नाही की तू कुठून आला आहेस, तुझं नाव काय, किंवा तू मला का मदत करतो आहेस, हे काहीच मी त्याला विचारलं नाही. आणि ज्यावेळेला पुणे स्टेशन आलं त्यावेळेला त्यानं सामान घेतलं, बस स्टँडवर येवल्याच्या गाडीत त्यांना बसवलं. आणि मग त्यावेळेला बसचा कंडक्टर जो होता तो कमलाबाईंच्या ओळखीचा होता, येवल्याचा म्हटल्यावर त्यांच्या गावचा म्हटल्यावर तो ओळखीचा होता त्यांच्या. मग तो त्यांनी विचारलं की हा मुलगा कोण आहे. तर तुमच्या घरचा तर कोण दिसत नाही, कंडक्टर ज्यावेळेला म्हणाला त्यावेळेला त्या पण म्हणाल्या मलाच माहिती नाही हा मुलगा कोण आहे, पण बेळगावपासून त्यानं माझी सोबत केल्या. आणि मग त्यांनी कमलाबाईंनी त्याला विचारलं की तुझं नाव काय. तर तो म्हणाला माझं नाव कृष्णा. तर हा अनुभव ऐकल्यानंतर माझ्या पण अंगावर एकदम काटे आले. आणि आईंनी सांगितल्याप्रमाणे साक्षात कृष्ण म्हणजे आईंनी भक्तांच्या संकट निवारणासाठी प्रत्येक वेळेला कृष्णाला पाठवलं. आणि आईंचा शब्द खरा करण्यासाठी प्रत्येक वेळेला कृष्ण आपल्यासोबत येतो आहे. ही प्रत्येकाचा अनुभव आहे हा. म्हणजे आणि पुढं त्या सांगतात की आईने सांगितल्याप्रमाणे साक्षात कृष्ण आला. आणि त्या कंडक्टरचा योग पण इतका चांगला होता की त्याला लग्न होऊन बरेच वर्ष मूलबाळ नव्हतं, पण कृष्णाच्या दर्शनानं त्यालासुद्धा मुलगा झाला. आणि त्या म्हणतात परमपूज्य आईंनी खूप लोकांना हरिमंदिरामध्ये कृष्णाचे दर्शन घडवले आहे. आणि त्या साक्षात परमात्मा कृष्णानं आईंचा शब्द खरा करण्यासाठी आईंच्या भक्तांना सोबत केले असं त्या म्हणतात. आणि ही गोष्ट खरी आहे.
आणि हे नंतर मला दीप्तीनं असा मेसेज टाकला. मला खूप भारी वाटलं आणि खरं आहे हे. ज्यावेळेला श्रद्धेनं आपण एखाद्या ठिकाणी नतमस्तक होतोय ना, त्यावेळेला ह्या गोष्टी घडतात आपल्यासोबत. दीप्तीनं खाली एक मेसेज टाकला. ती म्हणाली की ज्यावेळेला मी हा अनुभव वाचला त्यावेळेला मी बसमध्ये बसलेले होते आणि हा अनुभव वाचल्यानंतर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. दीप्ती म्हणता की माझ्या डोळ्यात पाणी आली आणि मी खिडकीतून बाहेर बघितलं. त्यावेळेला अचानक मला दुकानाच्या एका काचेवर कृष्णा असं लिहिलेलं दिसलं. म्हणजे हे जे अनुभव आहेत ना, की मी सोबत आहे हे सांगण्यासाठी आपल्याला हे अनुभव येत असतात. तर खूप भारी वाटलं मला. तिनं टाकलेल्या वाचल्यानंतर तर मला खूपच भारी वाटलं, की म्हणजे अनुभव वाचत असताना तिच्या डोळ्यातून पाणी येणं आणि तिनं खिडकीतून बाहेर बघणं आणि दुकानाच्या पाठीवर कृष्णा लिहिलेलं असणं. म्हणजे हे काही अचानक घडणारे नाही आहेत. ह्या गोष्टी घडवून आणल्या जातात गुरूंकडून. म्हणजे आपली श्रद्धा जास्त दृढ होण्यासाठी ह्या गोष्टी घडत असतात. तर खूप सुंदर अनुभव आणि ज्यांनी पाठवले त्यांचं खूप आभार. तर असेच सुंदर अनुभव सगळ्यांना येऊत आणि असंच आईंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावं. सतत म्हणजे प्रत्येक श्वासागणिक नामस्मरण प्रत्येकाकडून व्हावं आणि आईंच्या इच्छेप्रमाणे म्हणजे आईंना आवडेल अशी प्रत्येकाकडून सेवा उपासना घडावी ही आईंच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.